मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम माझ्या डॉक्टर वाव यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। आज मी तुम्हाला दाखवणार आहे गिलोय आणि गुडवेलचे उपयोग आणि असा जो निंब असतो या निंबावरचा गुडवेल पाहिजे तो असते एक नंबर गुडवेल। तो दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने हा निंबावर चढलेला आहे। हा बघून घ्या, हा जो वेल दिसत आहे हा आहे गुडवेलचा वेल। हा संपूर्ण असा वर गेलेला आहे आणि वरतून खाली येते तो। हे पहा वरतून खाली आलेला आहे या बुडामधून। बघा असं पूर्ण गुडवेल हा निंबावर गेलेला आहे। आणि सर्वप्रथम म्हणजे सगळ्यात एक लक्षात घ्या की गुडवेल जो असते खाण्यासाठी हा निंबावरचा पाहिजे असते, कारण तो निंबाचे गुणधर्म याच्यामध्ये येतात। आता मी तुम्हाला हे सांगणार की बा गुडवेलचं आम्ही सत्व बनवणार आहोत। त्या सत्व त्याच्यापासून बनणारा पाक, त्याच्यापासून बनणारं चूर्ण हे किती उपयोग आहे आणि कुठकुठल्या कामात येते हा पूर्ण वर गेलेला आहे गुडवेल। हे बघा हा याच्यावरचा आम्ही एक जो बरचसा जवळपास आम्ही एक 5 किलो गुडवेल 10 किलो गुडवेल याच्यावरचा काढला, काही जंगलातून आणला। तर अशा निंबावरचा गेलेला गुडवेल आहे। याचे काय काय क्रिया कशी कशी करावं लागते तुम्हाला पूर्णपणे मी दाखवतो। व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला समजेल की गुडवेल काढण्याची त्याची सत्व काढण्याची प्रक्रिया कशी आहे ते समजून घ्या। याची किती मेहनत आहे आणि कोण्या पद्धतीनं याचं गुडवेल आपण आणून त्याचं सत्व आम्ही काढणार आहोत। तर याच्या पहिले आम्ही काय केलेलं आहे, हे पहा निंबावरचा गुडवेल आणला आहे। या थैलीमध्ये तुम्हाला दिसत असेल गुडवेल हा सर्व निंबावरचा गुडवेल आहे। काही लोक काय करतात की जनरल कुठचाही गुडवेल घेतात, कुठल्याही कुपावरचा असो, काच्यावरचा असो, हिवरावरचा असो, असा नको। सगळ्यात मेन म्हणजे निंबावरचा गुडवेल असले पाहिजे। हे पहा हे काही यातले काळ्या निघालेले आहे निंबाच्या, या मी साफ करतो आहे। पण निंबाची काळी आहे हे बाजूला करावं लागते। आणि आता बघा हा व्यक्ती वगैरे इथे दिसत आहे आपल्याला। गुडवेल घ्यायचा आहे हा, आणि या गुडवेलला छोट्या छोट्या प्रमाणामध्ये असे लाकडावर वाचल्यानं असे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण काय करू की छोटा तुकडा असला पाहिजे हा जो आम्ही पहिले काढून ठेवला इथचा। आणि काही जाळा इकडे काढलेला आहे बघा। हा जाळा तुकडा आहे जो मिक्सरमध्ये निघत नाही, तो खलबत्त्यात ठेसावा लागते। आणि असा जो बारीक आहे हा आपण मिक्सरमधून काढू शकतो। हा गुडवेल पूर्णपणे आम्ही आणला काढून। तर आता हे सांगू आपण की याच्यापासून तुम्हाला काय काय, आणि याच्यापूर्वीसुद्धा आम्ही बनवलं नीम गिलोय पाक। हा नीम गिलोय पाक आहे। मित्रांनो याचे जे फायदे आहेत इतके जबरदस्त फायदे आहेत की याचे उपयोग असे की वात, पित्त, कफ, इम्युनिटी पॉवर वाढवणे, संक्रमण होणे, व्हायरल संक्रमण आहे अशापासून सर्दी, जुखाम, मोसमी बुखार आणि डेंग्यू, मलेरिया, व्हायरल बुखार, पाचनतंत्र कब्ज समस्या, सांध्यामध्ये दुखणे, रक्तशुद्धी, हाडीताप, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या हातापायामध्ये आग होणे, कोणता मोठा तुम्हाला जर कोणता आजार झाला असेल त्याच्यापासून थकवा येणे, इम्युनिटी पॉवर वाढणे, अशा विशेष प्रकारच्या ज्या बिमाऱ्या आपण बसू शकत नाहीत। आणि जो कोणी हा गुडवेल पोटात किंवा गुडवेल पाक हा पोटात घेईल किंवा गुड चूर्ण याच्यापासून जे होणारे हे सगळे फायदे आहेत। आता आम्ही याच्यापासून बनवणार हा गुडवेल सत्व, ते सुद्धा आम्ही तुम्हाला एक क्रिया दाखवणार आहोत। हा आहे गुडवेल पाक बनवलेला आम्ही। हा बघा याच्यामध्ये दिसते, याच्यामध्ये गावरान गुळामध्ये आणि लोखंडाच्या कढईमध्ये आम्ही बनवलेला बिलकुल सहजासारखा तयार केलेला आहे। जे आपण 1 चम्मच सकाळ संध्याकाळ जर पाण्यासोबत घेतला तर इतके तुम्हाला जे सांगितले आम्ही तितके फायदे याचे होतील। तर चला पुढेचा व्हिडिओ पाहा, आम्ही बनवणार आहोत गुडवेल सत्व। तर त्याची क्रिया तुम्हाला दाखवणार मी। धन्यवाद, व्हिडिओ पुरा पाहत राहा। तो देखो दोस्तों, पहा मित्रांनो, पहिली क्रिया आपली निंबावरून गुडवेल आणायची आहे। दुसरी क्रिया आहे की आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करायचे, ते मी याच्या आधी पाहिले। आता तिसरी क्रिया जी याची आहे हे याच्या पूर्ण गुडवेल याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला। आणि टाकून याच्यावर जे पूर्ण धूळ आहे, काही माती आहे, काही किडा किटकूल आहे, हा सर्व प्रकारचा याच्यामधून निघून गेला पाहिजे। आणि हे निंबाच्या काळ्या वगैरे याच्यात असतात काही, हे सर्व कचरा याच्यामधला शुद्ध झाला पाहिजे, जेणेकरून कुठल्याच तऱ्हेचा बाहेरचा बॅक्टेरियल इफेक्ट याच्यामध्ये नाही राहिला पाहिजे। आणि हा गुडवेल पूर्ण चांगल्या तऱ्हेनं आपल्याला धुवून घ्यायचा आहे। कम से कम हा 4 ते 5 पाण्यानं याला धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून हा गुडवेल शुद्ध होईल। त्याच्यानंतर हा गुडवेल पूर्णपणे पाण्यामध्ये 3 ते 4 तास याला आपल्याला भिजू घालायचा आहे।
जेणेकरून याच्यावरचा धूळ जे आहे पूर्ण नरम होऊन ते पाण्यामध्ये आली पाहिजे. तर ही आहे याची दुसरी आणि तिसरी क्रिया. त्याच्यानंतर याची रस काढण्याची क्रिया आहे, तेही तुम्हाला दाखवू आम्ही. त्याच्यानंतर रस काढल्यानंतर पुढे काय करायला लागते तेही तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर याचं सत्व खाली कसं बसते आणि ते सत्वाचं वरचं पाणी कसं बाहेर काढायचं आहे हे सुद्धा. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण फ्रेश दिसत असेल. हा पुरा धुळीचापासून बनलेला आहे, तर हे धूळ पूर्ण बाहेर निघाली पाहिजे. हे बारकाईने लक्षात तुम्ही घ्या. हे आमची आई इथं आहे, 97-98 वर्षाची. हिच्या सानिध्यामध्ये आम्ही सर्व हे करतो आणि हिच्याकडून आम्ही सर्व शिकून घेतलेलं आहे. ही पहिले पारंपरिक वैद्य आहे, अजून मी वैद्यकीय करते. तर हिच्या नजरच्या खाली आम्ही सर्व क्रिया आम्ही हे शिकून पारंपरिक पद्धतीनं कशा पद्धतीनं गुळवेल सत्व काढायचं आहे, कशा पद्धतीनं गुळवेलचा पाक बनवायचा आहे, कशा पद्धतीनं गुळवेलचं चूर्ण बनवायचं आहे, हे सगळी क्रिया आणि गुळवेलपासून माणसाला काय काय फायदे आहेत हे सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये समजायला मिळतील. परंतु याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. मधात अधुरा व्हिडिओ पाहसान तर पूर्ण तुम्हाला शिकायला मिळणार नाही. तर मित्रांनो, पाहत राहा कंटिन्यू. निघाला असा चक्क झाला पाहिजे आणि असं कमसे कम 3 ते 4 तासासाठी असं सोडून द्यायचं आहे पाण्यामध्ये. नंतर उपसून दुसऱ्या डाल्यामध्ये इकडे काढून टाकायचा आहे. की आम्ही हा जो गुळवेल तुम्ही पाहिला, या गुळवेलचा पहिले आपण असा चोथा बनवलेला आहे. आता या चोथा बनवल्यानंतर या चोथ्यामधून असा आम्ही हा रस तयार केला. हा रस रात्रभर या घमिल्यामध्ये ठेवलेला आहे. आता याच्यामधून गुळवेलचा कशा पद्धतीचा खाली याच्यातला सत्व बसते हे सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवणार. तर याच्यातलं जे आहे पाणी जे राहिलेलं आहे ते पाणीसुद्धा असं यातलं पिळून घ्यायचं आहे पूर्ण. तर पाणी पिळून घेतल्यानंतर हा चोथा जो आहे हा आपण सुकू घालणार आहोत. तर हे याच्यातलं पूर्ण चोथा बाहेर निघेल आणि याच्यामधलं सत्व कसं आहे निघते ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. आता ते सत्व तुम्ही पहा. आता हे पूर्ण रात्रभर आम्ही निथळू घातलं. हे पाणी आता आपल्याला पूर्णपणे निथळून काढायचं आहे आणि खाली याच्यामध्ये बघा गुळवेलचं सत्व खाली कसं बसते. आणि हा आहे ओरिजिनल नीम गिलोयपासून बनलेला गुळवेल सत्व. हे बघा खाली तुम्हाला पांढरं दिसत आहे बा. हा जो पांढरा आहे भाग दिसणारा खाली बसलेला हे पूर्ण गुळवेल सत्व आहे, जे एकदम खाली बसला. आता हे अद्दर बिलकुल हळूहळू आपल्याला छानून काढायचं आहे पाणी वरचं, जेणेकरून आपल्याला खालचा जो हा भाग आहे हा तुम्हाला याच्यामध्ये हे बघा मित्रांनो, हे जो खाली बसलेला आहे पूर्ण हे आहे गुळवेल सत्व. हा जो पांढरा भाग आहे याच्यामध्ये जास्ती प्रमाणात बसलं छोटा गंज आहे. याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला मी, ते सुद्धा पहा तुम्ही. हे याला 2 दिवस पासून मी केलेलं आहे. हे बघा मित्रांनो खाली, हे बघा खाली हा जो पांढरा भाग तुम्हाला दाखवतो पूर्ण चमच्यानं काढून मी. हे गुळवेल सत्व, 1 नंबर गुळवेल सत्व, जे मी सांगले आजार तितक्या आजारावर काम करणारं, हे सुद्धा मी काढून दाखवतो तुम्हाला. आता हा जो पहा दिलेला आहे हे बघा, हे खाली जे दिसते तुम्हाला सगळं आता पहा, हे आहे गुळवेल सत्व. हा हे बघा. आता हे मोजल्यानंतर माहीत पडेल किती निघाला. तर जवळपास आम्ही 20 ते 25 किलो गुळवेल तोडला होता. 20 ते 25 किलोमधून आता किती निघते हे तुमच्यासमोर आता माहीत पडेल. आपण हे सुकल्यानंतर वजन करणार आहोत. हे आहे गुळवेल सत्व पूर्ण बघा. असं हे गुळवेल सत्व बनत असते. हे आहे प्युअर गुळवेल सत्व बिलकुल. तर अशा प्रकारचे हे व्हिडिओ ज्यांना लाईक आहे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वैद्य लोकांना जरूर पाठवा, जेणेकरून हे कसं आपल्याला सत्व बनते हे माहीत पडेल. ठीक. या प्रकारच्या 2 घमिले पाणी म्हणजे 30 किलो गुळवेलमधून जवळपास असे 2 घमिले रस आणि ते 2 गंज दिसते. हे सर्व गंज डच्च भरले आणि त्याच्यामधून हा सत्व इतका निघालेला आहे. हे सुकल्यानंतर माहीत पडेल यांचं वजन किती आहे. तर अशा प्रकारचा हे गुळवेल सत्व रियल ज्याला म्हणतात
ओरिजिनल गुळवेल सत्व हे अशा प्रकारचं बनतं, जे आपल्याला या पेंद्यामध्ये खाली दिसत असेल. हॅलो, हे बघा, हे असं गुळवेल सत्व 100% गुळवेल सत्व याला म्हणतात, ते आम्ही इथे काढलेलं आहे. अशा प्रकारचं वैद्य लोक काढू शकतात. आणि हे सर्व बिमारीवर म्हणजे वात पित्त कफ असो, कोणत्याही प्रकारचा जुनाट संक्रमण असो, त्यात आग असो, कावीड असो, मलेरिया असो, सर्व याच्यावर हे काम करते. अशा प्रकारचा हा गुळवेल सत्व काढण्याचा व्हिडिओ आम्ही तुमच्या टाकला. पुन्हा भेटू आपण आता. गुळवेल घनवटी कशी बनवायची तो सुद्धा आम्ही आता आपल्याला व्हिडिओ बनवणार आहोत. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.